नमस्कार मित्रांनो, मी मनोहर निकम, आदित्य कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सांगली. मित्रांनो, आज आपण व्हिडिओ करतोय हेल्थ इन्शुरन्स संदर्भात. हेल्थ इन्शुरन्समध्ये आपल्याला कोणकोणते खर्च मिळतात या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्सचा रोल स्टार्ट होतो ज्यावेळी आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो. मग ते ऍडमिट आजारपणामुळे असेल, ऍक्सिडेंटल गोष्टीमुळे असेल किंवा कोणत्या सर्जरीसाठी. ऍडमिट झाल्यानंतरचा जो खर्च आहे त्यामध्ये डॉक्टरची फी, नर्सिंगचे चार्जेस, रूमचं भाडं, आयसीयू थिएटरचे चार्जेस, ऑपरेशन थिएटरचे चार्जेस, जेवढी काय औषधं वापरली जातात ऍडमिट कालावधीत त्या सर्व औषधांचं बिल, ऍडमिट कालावधीत जेवढ्या तुमच्या टेस्ट होतात, रक्तलघवीच्या टेस्ट पासून एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे, सर्व डायग्नोस्टिक टेस्टचं बिल. जर अँब्युलन्सचा वापर झाला ऍडमिट कालावधीत तर त्या अँब्युलन्सचं बिल सुद्धा यामध्ये कव्हर होतं. अशा प्रकारे ऍडमिटचा सर्व खर्च आपल्याला यामध्ये कव्हर होतो. जर समजा एखादी व्यक्ती ऍडमिट झाली आणि त्याला 1,00,000 रुपयाचा खर्च ऍडमिट कालावधीत आला तर तो 1,00,000 रुपयाचा सर्व खर्च कंपनी यामध्ये कव्हर होतो. याच्या व्यतिरिक्त ऍडमिटच्या आधी जर आपण काय त्याच आजारासाठी जर काय खर्च केला असेल त्याला प्री हॉस्पिटलायझेशन म्हटलं जातं. तो 90 दिवसापर्यंतचा खर्च कव्हर केला. या खर्चामध्ये मेडिसिन्स, काय आपण टेस्ट केले असेल तर त्या टेस्टचं बिल कव्हर होतं. डिस्चार्ज नंतर डॉक्टरनी आपल्याला काही मेडिसिन्स दिले असतील तर त्या मेडिसिनचं बिल सुद्धा कव्हर होतं. आणि डिस्चार्ज नंतर पुन्हा फेर तपासणीला आल्यानंतर पुन्हा आपल्या काय टेस्ट झाले असेल तर त्याचं सुद्धा बिल कव्हर. त्याला पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणतात. ते आपल्याकडे 180 दिवसापर्यंत कव्हर होतं, म्हणजे 6 महिन्यापर्यंतची ट्रीटमेंट. अशा प्रकारे ऍडमिटचा पूर्ण खर्च, ऍडमिटच्या आधीचा खर्च आणि ऍडमिट नंतरचा खर्च असा हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर केला जातो. हे बेसिक गोष्टी प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्हाला मिळतात. याच्या व्यतिरिक्त काही रायडर्स असतात जे आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला परिपूर्ण बनवतात आणि फ्युचर रेडी बनवतात. असे रायडर्स सुद्धा आहेत ज्याची माहिती आपण पुढील व्हिडिओपासून पूर्ण बघणार आहोत. जरी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल आणि तुमच्या पॉलिसी संदर्भात तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. जर तुम्हाला नवीन पॉलिसी घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 8484994576. धन्यवाद.